महाराष्ट्र राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना महत्त्वपूर्ण अपडेट सरकारतर्फे आलेला आहे। बघा, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांपुढे एक नवीन आता अडचण निर्माण झालेली आहे। ही अडचण कोणती असणार आहे? कारण की बघा, एप्रिल महिन्यासाठी आपल्याला काही अटी शर्ती आता पूर्ण कराव्या लागणार आहे। तुम्ही जर का संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभ घेत असाल तर हा व्हिडिओ खरंच तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा, एप्रिल हप्त्यासाठी आता सरकारने काही अटी आणि नियमावली इथं घातलेल्या आहेत। बघा, या अटी शर्तीची पूर्तता करणं आपल्याला बंधनकारक असणार आहे। कारण की बघा, कोणत्या त्या नवीन अडचणी आता इथं पद्धतीने आपल्या समोर उभ्या झालेल्या आहे, ते आपल्याला आता पाहायचं आहे। बघा मित्रांनो, एप्रिलचं अनुदान आता आपल्याला इथे मिळणार नाही, परंतु हे जर कामे तुम्ही पूर्ण करून ठेवली तर 100% तुम्हाला आता एप्रिलचा हप्ता मिळणारच आहे। त्याच्या व्यतिरिक्त कोणालाच एप्रिल हप्ता इथं जमा होणार नाही। खरं तर महत्त्वपूर्ण आजची माहिती असणार आहे, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। आणि आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर सर्व योजनांची माहिती, शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर बघा मित्रांनो, आता शासन निर्णय सरकारने इथं काढलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता, दिव्यांग सहाय्यक पोर्टलच्या माध्यमातून सर्व काही माहिती तुम्ही पाहू शकणार आहे। महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या मार्फत हा शासन निर्णय सरकारने काढण्यात आलेला आहे। आता या शासन निर्णयाचा संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा काय संबंध असणार आहे हे देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्याचबरोबर बघा, कोणती ती अडचण आता नवीन निर्माण झालेली आहे, ज्या अडचणीमुळे आपल्या खात्यामध्ये आता एप्रिलचा हप्ता इथं कायमस्वरूपी येणं बंद होऊ शकतो किंवा सर्व लाभार्थ्यांचा हप्ता, एप्रिल हप्ता त्यांना मिळणार नाही। पहा, शासन निर्णय आता इथं सरकारने लागू केलं। बघा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जो नवीन नियम आणि जो नवीन विभाग स्थापन करण्यात आलेला आहे, ज्याच्या अगोदर दिव्यांग कल्याण विभाग अशा पद्धतीने इथं जसं की नाव ठेवण्यात आलेलं आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या इथं उपस्थितीत सरकारने केलेली आहे। परंतु बघा, 27 मार्चचा हा शासन निर्णय सरकारने काढलेला आहे। ही जी माहिती आहे हे खरं तर तुमच्यासाठी खरोखर इथं महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कारण की बघा, एक अडचण आता इथं उपलब्ध झालेली आहे। पूर्ण शासन निर्णय आपण पाहणार नाही, फक्त त्यामध्ये आता जे काही स्पष्टपणे तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती सरकारने सांगितलेली आहे त्या मुद्द्यावर आपण येऊया। बघा, आता शासन निर्णयामध्ये असं काय सरकारने इथं नमूद केलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून सर्व दिव्यांग बांधव असो किंवा संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी जे लाभ घेणारे असणार आहे, किंवा विधवा महिला, दिव्यांग बांधव, त्यानंतर ज्येष्ठ नागरिक, श्रावणबाळ योजना, सर्व निराधारांना इथं महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे। बघा मित्रांनो, आता तुम्हाला माहिती आहे, दिव्यांग सहाय्यक पोर्टल सरकारने लॉन्च केलेलं आहे, सुरू केलेलं आहे। आता दिव्यांग व्यक्तींसाठी कायमस्वरूपी त्यावरती आता रजिस्ट्रेशन करणं, नोंदणी करणं हे अनिवार्य केलं होतं। तुम्हाला देखील माहितच आहे, दिव्यांग बांधवांसाठी डिसॅबिलिटी कार्ड हे त्यांना अनिवार्य केलं होतं। म्हणजेच बघा, शासनाच्या योजनेचा लाभ जर का तुम्हाला घ्यायचा म्हटलं तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत लाभार्थी जे सर्व काही लाभ घेत असते त्यांच्यासाठी आणि दिव्यांग बांधवांसाठी हे वेगवेगळे नियम सरकारने लावलेले आहे। दिव्यांग बांधवांना इथे वेगळी स्कीम हे सरकारतर्फे मिळत असते, आणि त्याच्या व्यतिरिक्त जे नॉर्मल लाभार्थी असणार आहेत, जसे की संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, विधवा पेन्शन योजना, त्यानंतर बघा इथं भरपूरशा योजना निराधारांच्या सरकार राबवत असते। परंतु खास करून आणि महत्त्वपूर्ण दिव्यांग बांधवांवर त्यांचे जास्त लक्ष केंद्रित केलेलं आहे। कारण की बघा, ज्या दिव्यांग बांधवांकडे डिसॅबिलिटी कार्ड म्हणजेच बघू शकता तुम्ही, दिव्यांग प्रमाणपत्र असेल तर ते UID कार्ड तुमच्या आधार कार्डला तुमचं लिंक करून ठेवणं सरकारने सांगितलेलं आहे। आता हे टेम्पररी नाही, तर बघा तुमचं कायमस्वरूपी हे महत्त्वपूर्ण कायम हे तुमचं ठरणारच आहे। कारण की बघा, हे जर काम तुम्ही पूर्ण केलं नाही तर इथून पुढे तुम्हाला कुठलाच शासकीय योजनांचा लाभ आणि कुठलंच रजिस्ट्रेशन जर तुम्ही केलं तर कुठलाच लाभ तुम्हाला मिळणार नाही, सरकारने सांगितलेलं आहे। बघा, शासन निर्णयामधील इथं मुद्रा क्रमांक 6 खूप महत्त्वाचा आहे। कारण की बघा, यामध्ये आता दिव्यांग व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग व्यक्तींसाठी इथं सक्षमीकरण विभागाचं स्थापन करण्यात आलेली आहे। शासनाच्या माध्यमातून तुकाराम मुंडे यांच्या माध्यमातून आणि उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेली माहिती आहे। आणि खरी तर तुम्ही GR सुद्धा पाहू शकता। आता याच्या विभागाच्या माध्यमातून अधिक इथं सुलभपणे इथं तत्पुरतेने काम करण्यात येणार आहे, आणि वेगवेगळ्या योजनांचा लाभ इथं दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणार आहे। त्यामुळे ज्या पोर्टलवरती निर्मिती आता जे काही तुमचं रजिस्ट्रेशन करणं आहे हे 100% अनिवार्य आता सरकारने केलेलं आहे। आता विभागाच्या माध्यमातून एक पोर्टल निर्माण झालेलं आहे, तुम्हाला देखील माहिती आहे, त्यालाच बघा दिव्यांग सहाय्यक पोर्टलनं सरकारने नाव ठेवलेलं आहे। यावरती सर्व लाभार्थ्यांना आता नोंदणी करणं, रजिस्ट्रेशन करणं हे बंधनकारक त्यांनी केलेलं आहे। बघा, दिव्यांग बांधवांना कोणती काळजी घ्यायची आहे, बाकीच्या निराधारांना कोणती काळजी घ्यायची आहे, हे सर्व काही स्पष्टपणे तुम्हाला माहिती समजून सांगितलं जाणार आहे। फक्त शेवटपर्यंत पाहत चला। बघा, दिव्यांग बांधवांकडे जे आता दिव्यांग सर्टिफिकेट म्हणजेच बघा डिसॅबिलिटी कार्ड असणार आहे, ते कार्ड आणि तुमचं आधार कार्ड यावरती तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे। फक्त तुमच्या आधार कार्डला
आणि बँकेच्या पासबुकला आणि तुमच्या डिसॅबिलिटी कार्डला ह्या तुमचा मोबाईल नंबर एकच लिंक असावा. त्याच्या व्यतिरिक्त तुमचं डिसॅबिलिटी कार्ड तुमच्या आधार कार्डला लिंक असावं, तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डला लिंक असावं. आणि बघा तुमचं OTPच्या माध्यमातून आणि काही तिथं कामे करून किंवा तुमचं आधार कार्डच्या माध्यमातून हे त्वरित तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये रजिस्ट्रेशन करू शकणार आहे. जास्त काही मोठी प्रोसिजर नाही. परंतु बघा हे झाली महत्त्वपूर्ण माहिती. आता सर्व लाभार्थ्यांना यावरती नोंदणी कशी करायची आणि तुमच्यासाठी अनिवार्य केला आहे का? तर बघा यावरती आता अजूनपर्यंत सरकारने काही महत्त्वपूर्ण अपडेट सांगितले नाही. परंतु बघा जर का तुम्ही विधवा पेन्शन किंवा दिव्यांग बांधवाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या योजनांचा, निराधार योजनांचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी देखील आता सरकारने नवीन याच पोर्टलमध्ये काही अपडेट आणू शकतो. तर तो अपडेट सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल किंवा शासकीय योजनांची माहिती किंवा GR अपडेट जे काही सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा मित्रांनो, आता एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला मिळणार याची तारीख काय असणार आहे हा देखील प्रश्न तुमच्या मनामध्ये पडला असेल. कारण की एप्रिल हप्त्यासंदर्भातील भरपूरसे असंख्य व्हिडिओ आपल्याला YouTubeवरती पाहायला मिळते, परंतु खरी तर तारीख आपण जर पाहायला गेलं तर कोणीच सांगत नाही. तर बघा आता एप्रिल हप्त्यासंदर्भातील सरकारने जे नियमावली आणि अटी शर्ती लागू केल्या त्या मी सर्व काही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला खरं तर तुमच्या खात्यामध्ये येणार, कारण की सूत्रांनुसार आलेली माहिती 10 ते 15 तारीख आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगितलेली आहे. परंतु खरी तारीख काय असणार आहे ते जाणून घ्यायचं असेल सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा. 100% तुम्हाला व्हिडिओ भेटून जाणार. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे मित्रांनो. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.